शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्याला वाटलं होतं निवडणुकीनंतर आपला सातबारा पूर्ण कोरा होणार, पण सरकारने तर शेतकऱ्यांचा खिसाच कोरा करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या आधी जाहीर सभांमध्ये काय दावे केले जात होते आणि कसे आश्वासनाचे पाऊस पाडले जात होते, एकदा हे भाषण तुम्ही स्वतः ऐका. उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. ऐकलत ना, एकीकडे निवडणुकीच्या सभांमध्ये ओरडून सांगत होते की सातबारा कोरा करणार, पण दुसरीकडे हा अधिकृत सरकारी जी.आर. बघा. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना हा जी.आर. यात सरकारने एक वेळ तडजोड म्हणजे OTSचा काय जाचक नियम आणला आहे. जर तुमची थकबाकी 2 लाखाच्या वर असेल तर 2 लाखाच्या वरची सगळी रक्कम आधी शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातून बँकेत भरायची. तुम्ही वरचे पैसे भरले तरच उरलेले 2 लाख सरकार देणार. अहो सरकार, आता चालू घडीला ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या खिशातून भरायला 50,000, 1 लाख किंवा 2 लाख रुपये शिल्लक आहेत, तो शेतकरी थकबाकी कशाला राहिला असता. एका बाजूला नवीन शेतकऱ्यांना कर्ज यायचं आणि दुसऱ्या बाजूला जुन्या शेतकऱ्यांकडून पैशाची बँकांना वसुली करून द्यायची. मला सांगा, याला सातबारा कोरा म्हणायचं की शेतकऱ्यांचा खिसा कोरा करा म्हणायचं? शेतकरी बांधवांनो, आता फक्त शेती करून आणि नेत्याच्या भाषणावर टाळ्या वाजवून चालणार नाही. जोपर्यंत आपण स्वतः जी.आर. वाचून प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत आपली अशी फसवणूक होते. आज वेळ आली आहे पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची आणि न्यायासाठी आवाज उठवण्याची. काय मग एकत्र येणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या हक्कासाठी चॅनलला फॉलो नक्की करा. जय जवान, जय किसान.